पाथर्डी येथील दरोडा प्रकरणातील 3 आरोपी फरार. स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्याकडून जेरबंद. आरोपीकडून इतर 5 जबरी चोरीचे गुन्हे उघड. त्रिभुवनवाडी ते खांडगाव जाणाऱ्या रोडवर खांडगाव तालुका पाथर्डी येथे ट्रॅव्हल्सला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार अडवी लावून ती मधून 5 ते 6 चोरट्यांनी खाली उतरून ट्रॅव्हल्समध्ये जबरदस्तीने चढून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळ असलेल्या गावठी पिस्तूल व चाकूसारख्या हत्यारांचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन गेले. फिर्यादी पवन सुखदेव खैरनार नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील 4 आरोपी यापूर्वी अटक करण्यात आले असून 5वा आरोपी फरार होता. गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 14/12/2025 रोजी पथकास गुन्ह्यातील आरोपी सलमान पठाण, ओम वांडेकर, सुफियान भालदार हे करंजी घाटातील दगडीवाडी शिवारातील डोंगरामध्ये असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ दगडीवाडी शिवार करंजी येथील डोंगरामध्ये जाऊन आरोपीचा शोध घेत 3 इसमास ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील आरोपीकडे सखोल व बारकाईने तपास केला असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे. पथकाने ताब्यातील आरोपींकडे आणखी इतर गुन्हे केले आहेत का याबाबत विचारपूस करता आरोपीकडून खालील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. वर नमूद उघडकीस आलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींचा पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल इजाज सय्यद, ज्ञानेश्वर इलग, सागर बुद्धिवंत व संजय जाधव यांच्या मदतीने शोध घेत असताना मिळालेल्या माहितीवरून 5 मध्ये नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे साहिल उर्फ बटिया शाकीर शेख व विवेक अलिया हे भोसे तालुका पाथर्डी या ठिकाणी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी नामे सलमान जामदार पठाण याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, दंगा, मारहाण या सदर गुन्ह्याखालील एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील आरोपी गुन्ह्याच्या तपासकामी आरोपी क्रमांक 4 व 5 यांना पाथर्डी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करत आहे.